निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्रहो, स्मरणशक्ती किंवा जी मेमरी म्हणतो आपण, ही मेमरी चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी कोणते 6 नियम पाळले पाहिजे? फक्त हे 6 नियम आहेत. हे फक्त विद्यार्थ्यासाठी तर अत्यंत आवश्यक आहेतच आहे, शिक्षण घेत असलेल्या प्रत्येकासाठी. आणि मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो हे जर लक्षात घेतलं तर म्हणजे स्मरणशक्ती किंवा मेमरी ही माणसाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाला अत्यंत आवश्यक आहे. तर ही चांगली सुधारली पाहिजे. त्यासाठीच ते 6 नियम आहेत. त्याच्यामधले पहिला नियम आहे की पुरेशी झोप घेतली पाहिजे. आपण खूप झोप असं पण म्हणत नाही आणि खूप कमी पण असं म्हणत नाही. पुरेशी झोप म्हणजे काय? त्या व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे, तब्येतीप्रमाणे, वयाप्रमाणे कुणाला 5 तास लागेल, कुणाला 6 तास, कुणाला 7-8 तासाच्या पुढे झोप जनरली अडल्ट म्हणजे प्रौढ झालेल्या व्यक्तींना लागत असते. लहान लेकरं असतात, लहान त्यांनाच फक्त ही जास्त झोप लागू शकते. परंतु 16, 18, 20 वर्षाच्या पुढे एकदा जसं वय जाईल तसं ही झोप कमी होत असते आणि नंतर 8 तास ही मॅक्झिमम झोप असते. तर ती पुरेशी घेतली पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं की सगळी झीज भरून येते आणि मेंदू फ्रेश होतो, स्थिर माइंड राहायला चांगल्या प्रकारे मदत होते. दुसरा नियम आहे की नियमित व्यायाम केला पाहिजे. शरीर व्यायाम केल्यानंतर जसं रक्त सळसळ वाहतं शरीरामध्ये, मेंदूला चांगला पुरवठा होतो आणि विषारी घटक शरीरातले बाहेर काढून टाकायला व्यायामासारखा दुसरा कुठलाच मार्ग नाही. डिटॉक्स करण्याचा बॉडीचा जो मार्ग असतो हा व्यायाम आणि योग्य प्रकारचा आहार, ह्या 2च गोष्टी आहेत. म्हणून व्यायाम हा शरीराचा आणि मनाचा पण विचार केला पाहिजे. मनाचाही, बुद्धीसाठी व्यायाम केला पाहिजे. नवीन काहीतरी सतत शिकत राहिलं पाहिजे. काही हॉबीज असतील, काही कोणाचं सहकार्य करायचं असेल, कोणाकडून मदत घ्यायची असेल, तर या सगळ्या प्रकारचं माइंडचं म्हणजे बुद्धीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तसंच व्यायाम करण्याकरता तुम्ही तुमची टीम तयार करा. वाटलं ॲटलिस्ट देअर शुड बी टीम ऑफ 2. 2 तंत्रे असली पाहिजे. तुम्हाला एक जर जोडीदार असेल तर व्यायाम हा नियमितपणानं चालायला मदत होत असते. एकटा असेल तर माणूस बऱ्याच वेळेला कंटाळा करतो आणि एकदा कंटाळा झाला, एक दिवस दुखते, मग एकदा बंद पडला की पुन्हा लवकर चालू होत नाही. म्हणून जोडीदार कशासाठी पाहिजे? 2, 3, 4 ग्रुप असेल तर यानं कंटाळा केला तर ते म्हणते चला उठा आपण जाऊ, दुसरा म्हणतो, तिसरा म्हणतो. म्हणून ग्रुप असतात तर ते आणखी चांगलं. तसंच वाईट व्यसनं जी असतात, तंबाखू असेल, सिगारेट असेल, बिडी असेल किंवा अतिमद्यपान असेल, तर हे बंद केलं पाहिजे किंवा कमीत कमी केलं पाहिजे. अल्कोहोलसाठी शब्द कमीत कमी आपण वापरतो, दारू कमीत कमी करा असं म्हणून सांगतो, पण तंबाखू, सिगारेट, बिडीला कमी हा शब्द चालत नाही. ते पूर्णच बंद केलं पाहिजे, तरच त्याचा वाईट परिणाम कमी होतो. म्हणून कारण हे काय होईल, चांगले घटक एककडे करायचे आणि वाईट घटक त्याला जोड जर असेल तर ते दोन्ही न्यूट्रल होऊन जाईल, चांगला फायदा होणारच नाही. बऱ्याच वेळेला तर वाईट घटकांचं प्रभाव जास्त होईल आणि वाईट सगळे परिणाम होतील, चांगले परिणामच होणार नाही. तसंच याच्या पुढचा जो नियम आहे, विविध रंगांच्या पालेभाज्या, फळभाज्या, फळं नियमितपणानं खाल्ली पाहिजे. ही आपल्या दररोजच्या आहारामध्ये, नियमित आहारामध्ये यांचा समावेश केला पाहिजे. की ही जी फळं आहेत ही नियमित, म्हणजे याला काही वेगळे पण नाही, रुटीन भाग बनला पाहिजे. ही एक सवय बनली पाहिजे आपली की प्रत्येक दिवशी कच्चं काहीतरी माझ्या खाण्यात येणार आहे. ते पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल किंवा फळं असतील. आपल्या वजनाच्या गुणिले 5 एवढे जे ग्राम्स होत असतात तेवढे ग्राम कच्चं खाण्याचं प्रमाण आलं पाहिजे. म्हणजे 60 किलोच्या व्यक्तीच्या 5 न गुणलं तर 300 ग्राम, म्हणजे 300 ग्राम तरी कमीत कमी कच्चं खाण्यामध्ये आलं पाहिजे. याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे स्मरणशक्ती चांगली राहायला मदत होईल. आणि तसंच डोक्याची सुरक्षा नेहमी करता केली पाहिजे. आपण जसं प्रवासाला चाललो किंवा गाडीवर चाललो तर हेल्मेट घालतो. हेल्मेट हे काय म्हणतो आपण, डोक्याची म्हणजे मेंदूची सुरक्षा करतो. तसंच अति उष्णतेपासून, अति थंडीपासून म्हणजे कान आणि डोकं जे आहे याला सतत प्रोटेक्शन ठेवलं पाहिजे. टोपी घाला, काय तुम्हाला जे जमेल, ऊन असेल तर छत्री वापरा. अतिशय थंडीपासून, अतिशय गरमीपासून हे सुरक्षा करणं, कारण त्याचा काय होतो, डायरेक्ट परिणाम हा इफेक्ट, हा दुष्परिणाम मेंदूवर होतो आणि हा होऊ नये म्हणून त्याची सुरक्षा केली पाहिजे. त्याला प्रोटेक्शन काहीतरी सतत दिलेलं पाहिजे.
आणि त्याच्यामुळं काय होईल की स्मरणशक्ती चांगली राहायला त्यानं मदत होईल. आणि वेगळं काहीतरी इतरापेक्षा वेगळं तुम्हाला करायला चान्स मिळेल, वाव मिळेल. कारण तुमची स्मरणशक्ती जर चांगली राहिली तर तुम्हाला जुनं सगळं आठवून किंवा ते सगळं लक्षात ठेवून जे आत्तापर्यंत नॉलेज तुम्ही गोळा केलेलं आहे ते लक्षात ठेवून त्याच्या अनुभवावर नवीन काहीतरी आणखी करता येईल. इतरापेक्षा वेगळं करण्यासाठी तुम्हाला ही मागचे जे सगळे अनुभव आहेत, चांगले अनुभव तुमच्या गाठीशी असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून त्याचा फायदा घेण्याकरता स्मरणशक्ती ही चांगली राहिली पाहिजे. तुम्हाला हवं तेव्हा हवं ते आठवलं पाहिजे. आणि त्यामुळं काय होईल की तुमचं आयुष्य विसराळूपणा किंवा विसरभोळे हा तुम्हाला विरोध किंवा हे लेबल तुम्हाला लागणार नाही. किंवा आता वय झालंय, आता तुम्हाला काही आठवत नाही असं पण तुमच्या नावापुढे किंवा तुमच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही. म्हणून विद्यार्थ्यासाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक असलेला हा सब्जेक्ट आहे की स्मरणशक्ती म्हणजे मेमरी तुमची सुधारण्यासाठी हे 6 नियम जे आहेत हे 6 नियम चांगल्या प्रकारे पाळले पाहिजेत. तर हे 6 नियम पाळूया आणि स्मरणशक्ती चांगली ठेवून निरोगी राहून दीर्घायू. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्याने सत्यमेव जयते, सर्व नात्यां श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.